नमस्कार. अक्षय चव्हाण, रयत विद्यार्थी विचार मंच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष. एकीकडे शासन म्हणतंय कसल्याही पद्धतीचा तुटवडा नाहीये, नागरिकांनी गर्दी करू नका. या दुकानावरती एवढी गर्दी का? कारण काय आहे? माझ्याही घरचा गॅस संपला. 2 दिवसापूर्वी बुकिंग केली आणि ती बुकिंग जाते त्या एजन्सीकडे, जी एजन्सी चेक करते आणि DAC नंबर जनरेट करते. पण त्यांच्या 2,500च गॅस पेंडिंग बुकिंग होते. मग ते DAC नंबर आमचा जनरेट करणार कसं? करू शकत नाही. त्याच्यामुळे काल पुरवठा निरीक्षण अधिकारी साहिला नायकवडी मॅडम, महसूल पोलीस स्टेशनचे PI खरात साहेब, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं आणि बोलवल्यानंतर त्यांच्याकडनं रिक्सर काही नियमावली जाहीर करण्यात आली आणि त्या नियमावलीमध्ये आणि त्या निरीक्षण तपासामध्ये असं निष्पन्न झालं की 2,500 रिफिल हे बुकिंग पेंडिंगमध्ये आहेत. मग ही बुकिंग पेंडिंग आमच्यामुळं आहे का? आम्ही 45 दिवस झाल्यानंतर तुमच्याकडं आलो. आम्ही बुकिंग केली, तुम्ही ती बुकिंग ॲक्सेप्ट केली नाही का? तर तुमची अडचण आहे. तुमचे 2,500 गॅस बुकिंग पेंडिंग आहेत. पण त्यात सर्वसामान्य जनतेचं काय चूक? जनता उपाशी का मरणार? त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. कारण आमच्या घरामध्ये मिसेस आहे, बारकं बाळ आहे, ती उपाशी राहू शकत नाही. कुणाच्या घरी वयोवृद्ध लोक आहेत, कुणाच्या घरी लोक आजारी आहेत, काय ना काहीतरी लोकांच्या घरी अडचण आहे. पण त्या अडचणीचा तुम्ही गैरफायदा घेताय. उपाशी एखादा जर माणूस मेला तर त्याला जबाबदार कोण? तर ही मरगळ व्यवस्था या गोष्टीला जबाबदार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.